आषाढी एकादशीला पंढरपूरला श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन मुक्ताई नगरात परत आलेल्या श्री संत आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले। मुक्ताई नगरातील नवीन मुक्ताई मंदिरापासून हा पालखी सोहळा कोथळी येथील मुक्ताई मंदिराकडे सकाळी मार्गस्थ झाला। यावेळी पालखीसोबत राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्याही सहभागी झाल्या होत्या। महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, पालखी सोहळा प्रमुख हबप रवींद्र महाराज हरणेही यात अग्रभागी होते। लहान मुलामुलींनी पारंपरिक वेशात धरलेला टाळ मृदुंगावरील ठेका सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। संत नगरीत आज हजारो भाविकांचा जणू मेळाच भरला होता। सर्वत्र मुक्ताईच्या नावाचा जयघोष सुरू होता। मुक्ताई नगरातील हा नेत्र दीपक पालखी सोहळा आपला रावेर मीडियाच्या दर्शकांसाठी। जेव्हा वारकरी आषाढी वारी पूर्ण करून या आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यासोबत येतात, तेव्हा भगवंताने दिलेला निरोप काय दिला? पुसोनी निरोपाची मात घालवणी दंडवत। तर त्या वारकऱ्यांना निरोप विचारण्याकरता आईसाहेबाच्या सामोरा जवळजवळ 100-125 दिंड्या या मुक्ताई नगरमध्ये दाखल झालेल्या आहेत। आज अगदी आनंदाचा हा सोहळा आहे। नाही आनंदाशी जोडा मेघराजासुद्धा, इंद्रदेव, वरुण राजा, इतर देवतासुद्धा आनंदित आहेत आईसाहेबांच्या स्वागताकरता। मुक्ताईनगर परिसरातील वारकरी सगळ्या मंडळींनी या आगमन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। अनेक दिंड्या, माता भगिनी, महिला, बाल सगळ्या वर्गातील दिंड्या या स्वागताकरता आलेल्या आहेत। सगळ्यांचा हा जवळजवळ 65 दिवसांचा प्रवास करून निर्विघ्नपणे आईसाहेबांनी आपल्याला इथं आणलं। पांडुरंगाचं दर्शन करून आपण इथं आलो। या सगळ्या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने, बक्षी वितरणाने वारकऱ्यांना कपडे वाटपाने होईल।